नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येण्यासाठी ग्रहांची चाल समजून घेणं किती महत्त्वाचे असते हे आपण जाणतोच. आजचा हा व्हिडिओ केवळ एक भविष्य नसून तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा संवाद आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. येणारे 2 दिवस म्हणजेच 25 एप्रिल आणि 26 एप्रिल तुमच्या नशिबाचे कोणते दरवाजे उघडणार आहेत आणि कोणत्या आव्हानांपासून तुम्हाला सावध राहायचे आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला या कठीण काळात त्यांची साथ हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक छोटासा सकारात्मक शब्द तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतो. 25 एप्रिल शनिवारचा तो दिवस जेव्हा सकाळी डोळे उघडल्यापासूनच तुम्हाला एक वेगळीच जाणीव होईल. शुक्ल पक्षाची नवमी तिथी आणि चंद्राचे भ्रमण कर्क राशीत असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा वार असलेला हा शनिवार काहीसा संमिश्र पण शिकवण देणारा ठरेल. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा कदाचित तुम्हाला थोडे जडत्व जाणवेल. शरीरात उत्साह कमी आणि थकवा जास्त वाटू शकतो. असे वाटेल की जणू रात्रभर तुम्ही खूप मोठे काम करून उठला आहात. मनामध्ये विचारांचे काहूर असेल, पण घाबरून जाऊ नका. हा केवळ चंद्राच्या स्थितीचा प्रभाव आहे. यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला एक सल्ला देईन. दिवसाची सुरुवात शांत चित्ताने करा. थोडा वेळ ध्यानधारणा किंवा मेडिटेशन नक्की करा. तुम्हाला जे आवडते, मग ते गाणी ऐकणे असो किंवा बागेत फिरणे, ते नक्की करा. यामुळे तुमच्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्र हा तुमच्या 6व्या स्थानाचा स्वामी आहे आणि तो तिथेच बसलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 6वे स्थान हे रोग, ऋण आणि शत्रूंचे मानले जाते. पण इथे एक आश्चर्याची गोष्ट घडणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या शत्रूंवर भारी पडणार आहात. जर कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात कोणी तुमच्या विरुद्ध छुपे डाव आखत असेल तर त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील. गेल्या काही दिवसांपासून जर कोणाशी तुमचे मतभेद किंवा वाद सुरू असतील तर ते संपवण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. तुमच्या शब्दांत अशी जादू असेल की समोरची व्यक्ती नमता घेईल. जेव्हा एखादा जुना वाद संपतो तेव्हा मनाला जी शांतता मिळते ती आज तुम्हाला अनुभवायला मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल कारण तुमच्या आयुष्यातील काही चांगल्या स्मृतींना उजाळा मिळेल. जे कुंभ राशीचे जातक गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत किंवा सध्याच्या नोकरीत अडचणींचा सामना करत आहेत, त्यांच्यासाठी एक आशेचा किरण दिसतोय. नवीन संधी चालून येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याला आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आज तुम्ही केवळ कामावरच नाही तर स्वतःच्या व्यक्तिमत्वावरही लक्ष केंद्रित कराल. तुम्ही कसे दिसत आहात, तुमचा पेहराव कसा आहे याकडे तुमचा कल वाढेल. आणि हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा आपण चांगले दिसतो तेव्हा आपला आत्मविश्वास कैक पटीने वाढतो. तुमचा हाच नवा आत्मविश्वास समाजात तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेईल. तुमचे जोडीदार किंवा तुमचे पार्टनर सुद्धा तुमच्या या बदललेल्या रूपाकडे आकर्षित होतील आणि त्यांना हा बदल खूप आवडेल. आज शनिवार असूनही ऑफिसमधील वातावरण खूप खेळीमेळीचे असेल. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही कामाचा ताण न घेता आनंदाने काम कराल. अनेकदा आपण कामाच्या ओझ्याखाली इतके दबले जातो की जगायचेच विसरतो. पण आज तुम्ही काम आणि आनंद यांचा योग्य समतोल साधाल. लक्षात ठेवा, जेव्हा आपण तणावमुक्त होऊन काम करतो तेव्हा त्याची गुणवत्ता अधिक वाढते. आज तुम्ही मित्रांसोबतही काही वेळ घालवू शकता ज्यामुळे मनावरचं ओझं हलकं होईल. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. पण विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कष्टाचा असू शकतो. जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या मोठ्या स्पर्धेची तयारी करत असाल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीत वाढ करावी लागेल. शिक्षणाचा खर्च आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच कंबर कसावी लागेल. लक्षात ठेवा, आजची मेहनतच उद्याच्या यशाचा पाया आहे. तुमच्याकडे असलेल्या रिकाम्या वेळेत इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा एखाद्या धार्मिक स्थळी, मंदिरात किंवा गुरुद्वारात जा. तिथे जी तुम्हाला मनःशांती मिळेल ती तुम्हाला पुढील प्रवासासाठी बळ देईल. कोणाच्या तरी अचानक भेटीमुळे मनात थोडी चलबिचल होऊ शकते. एखादी जुनी आठवण किंवा कोणाबद्दलचे आकर्षण तुम्हाला गोंधळात टाकू शकते. अशा वेळी जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी संवाद साधा. मन मोकळे केल्यावर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. आता वळूया 26 एप्रिल रविवारच्या दिवसाकडे. हा दिवस कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कारण चंद्र आता तुमच्या 7व्या स्थानात म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. 7व्या स्थानात आधीच केतू विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रात केतू आणि चंद्राची युती ही काहीशी गुंतागुंतीची मानली जाते. केतू हा विरक्तीचा कारक आहे, तर चंद्र हा मनाचा. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा दिवस प्रगतीचा असला तरी मानसिक स्तरावर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. जे लोक फायनान्स, बँकिंग किंवा परदेशी व्यवहारांशी जोडले आहेत त्यांना आज अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात यश मिळण्याची चिन्हे आहेत. पण 7व्या स्थानात केतू असल्याने वैवाहिक जीवनात किंवा प्रेम संबंधात थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. केतू भ्रम निर्माण करतो. जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा विचार करून वापर करा. कदाचित तुम्हाला असे वाटेल की जोडीदार तुम्हाला समजून घेत नाहीये, पण हा केवळ ग्रहांचा प्रभाव असेल. समोर राहू आणि सोबत केतू असल्यामुळे रोमॅन्टिक जीवनात थोडा ब्रेक लागल्यासारखे वाटू शकते. पण काळजी करू नका. जर तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवलात तर हे छोटे अडथळे सहज दूर होतील. रविवारी सुट्टीचा आनंद घेत असताना घरातील जबाबदाऱ्या पार पाडणे तुम्हाला समाधान देईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल, जे तुमच्यासाठी खूप मोलाचे ठरेल. या दिवशी प्रवासाचे योगही येत आहेत. कदाचित एखाद्या जवळच्या ठिकाणी तुम्ही छोटी ट्रिप काढू शकता. ही ट्रिप तुमच्या नात्यात पुन्हा एकदा तोच गोडवा निर्माण करेल. सामाजिक जीवनात तुम्ही खूप सक्रिय राहाल. तुमची काही अशा लोकांची ओळख होईल जे समाजात खूप प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध आहेत. या नवीन मैत्रीमुळे तुमच्या भविष्यातील मार्गातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. घरात एखाद्या सज्जन व्यक्तीचे किंवा पाहुण्याचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण अतिशय मंगलमय होईल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. मात्र केतूच्या प्रभावामुळे कोणाकडूनही फार मोठी अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग हेच दुःखाचे कारण असते, हे लक्षात ठेवा. जे काही करायचे आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा. मग पहा हा काळ तुमच्यासाठी किती बलवान ठरतो. आयुष्यात प्रत्येक वेळी हुकूम गाजवण्यापेक्षा नम्रतेने वागणे कधीही चांगले. तुमच्या वागण्यातील गोडवा आणि नम्रता तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यास मदत करेल. जर कोणाशी स्पर्धा असेल तर ती निकोप ठेवा. कोणाचेही वाईट चिंतू नका. या 2 दिवसात शक्य असल्यास गरजू लोकांना मदत करा, कोणाला अन्नदान करा किंवा मुक्या प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला. दानाचे फळ हे नेहमीच 1000 पटीने परत मिळते. आता तो विशेष उपाय जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी सकाळी सूर्याला जल अर्पण करा. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या सोप्या उपायाने शनिदेवाचा कोप कमी होऊन त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले असते. आजची परिस्थिती उद्या नसेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. मला खात्री आहे की हे 2 दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे असतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला आलेले अनुभव असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ग्रहांच्या स्थितीचा लाभ घेता येईल. जर तुम्ही अजूनही ज्योतिष केंद्राला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा पुढचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. शेवटी इतकेच म्हणेन, कर्म करत रहा, फळाची अपेक्षा शनिदेवावर सोडा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद.